हे डावे, वामपंथी किंवा स्वार्थी राजकारणी हे जळवांसारखे असतात. ते फक्त तुमचा वापर करून घेतात, तुम्हाला तुमच्या शरीरात चिकटून तुमच्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब पिळून घेतील, तोवर सोडणार नाही आणि संकट आल्यावर पळून जातील, जसे हे CJPवाले पळाले. म्हणून कोणत्याही राजकीय अजेंड्याचा बळी पडू नका. आपला आवाज उठवा, पण संयमानं, सनदशीर मार्गानं आणि शालीनतेनं. ही फार महत्त्वाची बाब आहे. भारतात लोकशाही मार्गानं नको असलेलं सरकार बदलता येतं, हे आपण आजवर पाहिलं आणि त्यावर विश्वास असलेली जनता आजही या भारतात राहते. पण नेमकं हेच विसरलेले लोक असा आताताईपणा करतात, असा कांगावा करतात, पण तो त्यांच्याच अंगलट येतो हेही आपल्याला दिसतं. आपल्या शेजारच्या बांगलादेशमध्ये तरुणांनी सरकारविरोधात आंदोलन केलं. नेपाळमध्येही तसंच झालं. श्रीलंकेतही काही वर्षांआधी असंच एक आंदोलन झालं होतं. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर बंगलोरमधल्या काही जिओ पॉलिटिक्सवर PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तिथं झालेल्या सगळ्या आंदोलनांचा राजकीयदृष्ट्या नीटसा अभ्यास केला आणि एक लघु प्रबंध तयार केला आहे. एक रिपोर्ट, समराईज रिपोर्ट म्हणू आपण, जो अद्याप कुठे प्रसिद्ध झालेला नाही आहे, पण काही राजकारण्यांना मात्र त्याच्या प्रती पाठवल्या गेलेल्या होत्या. काही पॉलिटिक्स मॅनेजमेंटवाल्यांना, जसं की प्रशांत किशोरसारख्या लोकांनीही या प्रती मागून घेतल्या, मिळवल्या आणि वाचल्या. आता ह्या वाचल्या असतील असं माझं मत आहे, पण प्रशांत किशोरनी परवा जे वक्तव्य केलं आहे की व्हॉट्सअपमुळे सत्तेत आलेल्या मोदींना तीच सत्ता वाचवण्यासाठी इंस्टाग्रामवर यावं लागलं. आता या वाक्यात जे काही दडलंय ना, त्यात एक गोष्ट अधोरेखित होते, ती म्हणजे सोशल मीडियाचं महत्त्व. आता मोदींना व्हॉट्सअपवर आणणारे किंवा फेसबुकच्या माध्यमातून सत्ता कशी मिळवता येते हे सांगणारे, दाखवणारे कोण लोक होते, त्यावर मला आता बोलायचं नाही आहे ते. पण मला वाटतं मोदी हे काळासोबत चालणारे राजकारणी आहेत. त्यांना कालपरत्वे बदलणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि भावनिक वातावरणाचा लगेच अंदाज येतो आणि ते त्या नव्या बदलांचा स्वीकार करतात, अवलंब करतात. महत्त्वाचं म्हणजे या बदलांच्या लाटांवर स्वार होत ते निवडणुकाही जिंकत आलेत आणि हे महत्त्वाचं आहे आजच्या या घडीला. मोदींच्या नेतृत्वात वाटचाल करणाऱ्या नव्या युगाच्या नव्या भारतात नेपाळसारखं तख्तापलट होणार का? बांगलादेशसारखा हिंसाचार होणार का? या प्रश्नांच्या मागे दडलंय ते विद्यार्थ्यांचं, तरुणांचं, अर्थात जेनझींचं आंदोलन. आपल्या शेजाऱ्यांकडे झालं तसं ते भारतातही करून पाहायचं का? तर या साध्या सोप्या विचारानं किंवा या उद्देशानं काही लोक निघाले होते गुडघ्याला बाशिंग बांधून. पण मी मगाशी ज्या रिपोर्टचा उल्लेख केला होता बँगलोरवाल्या तज्ज्ञांच्या जिओ पॉलिटिक्सवरच्या रिपोर्टचा, तर भारतीय उपखंडातल्या श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये जे झालं ते भारतात आणि पाकिस्तानात अजिबात होणार नाही, असा निर्वाळा दिलेला आहे त्यांनी. आता त्यांनी अभ्यासाअंती हे सगळे निष्कर्ष काढलेले असणार नाही का? पाकिस्तानातली जेनजी या त्यांच्या शेजारच्या देशांमधली जी आंदोलनं आहेत ती पाहून खुश जरूर होते, पण त्यांच्यात एवढी एकता नाही आहे आणि त्यांच्याकडच्या विद्यार्थी संघटनाही एवढ्या मजबूत नाही आहेत की अशा काही आंदोलनांच्या नादाला ते लागतील किंवा त्यांच्याकडे तसे नेतेही नाही आहेत की जे अशा आंदोलनाचं नेतृत्व करतील. दुसरं म्हणजे पाकिस्तानी लष्कर आणि ISI. आता हेच तर खरे तिकडचे सत्ताधारी आहेत पाकिस्तानचे. त्यांच्यासमोर कोण जाईल जीव द्यायला? हा विचार म्हणजे तिकडची जी काही जेनजी करते ना, त्यानुसार त्यांना गप्प बसावं लागतं. कारण पाकिस्तानातली परिस्थिती तर प्रचंड वाईट आहे. तसं असतानाही ती जेनजी हे सगळं निमूटपणे सहन करते. सोशल मीडियावर व्यक्त होते. जेव्हा ते दुसऱ्या कुठल्यातरी राष्ट्रांमध्ये जातात, तेव्हा ते शेजाऱ्यांचा जो काही प्रगतीचा आलेख आहे, त्याबद्दल ते भरभरून बोलतात. म्हणजे भारताबद्दल बोलतात, मोदींबद्दल बोलतात आणि हे आपण बऱ्याचदा बघत ऐकत आलो आहे YouTubeच्या माध्यमातून. पण पाकिस्तानात असं काही होत नाही. जे बांगलादेशमध्ये झालं, श्रीलंकेत झालं, नेपाळमध्ये झालं. त्यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलंय, की ISI आणि लष्कर यांच्या नादाला तिथली जेनजी लागू शकत नाही. इच्छा असेल तरी नाही आणि नसेल तरी नाही, कारण त्यांची तेवढी ताकदच नाही. जो उठेल, उभा राहील, त्याला जीवानिशी जावं लागेल. आणि आजच्या घडीला प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. त्यामुळे पाकिस्तान हा विषय बाद झाला. आता भारताकडे वळूया. भारतात हे सत्तापालट का नाही होऊ शकत? तर इथं मुठभर म्हणजे 142 कोटीतले लाख, 2 लाख, 3 लाख काही माथेफिरू कायदा मोडून हातात शस्त्र वगैरे घेऊन उतरतीलही रस्त्यावर.
पण त्यात त्यांना त्यांचा वैयक्तिक फायदा दिसत असेल तर, कारण नुकतंच जे CJPचं आंदोलन झालं त्यात काय दिसलं आपल्याला? ते जेनजी जे होते ते सत्ता पालट करण्याइतपत तीव्रतेने उतरलेले होते का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. त्यांना उकसवून जंतर मंतरवर आणलं गेलं, तेही सोशल मीडियाच्या मदतीनं. CJP हे एक सोशल मीडिया पेज आधी Instagramवर बनलं आणि त्याला मिळालेला किंवा मिळवून दिलेला जो काही बूस्टेड प्रतिसाद जो होता, त्याच्या जोरावर हे आंदोलन रस्त्यावर आलं. पण रस्त्यावर आलेल्यांपैकी 40 ते 45% जेनझी हे कोण होते? तर ही सोशल मीडियावरची पडीक मंडळी होती. त्यातही Instagram नावाचा जो रानबाजार आहे, त्या Instaवरची ही झुरळं होती. या झुरळांना आपला फॉलोअर बेस वाढवण्यासाठी हे आंदोलन म्हणजे एक शिडी वाटली. त्या शिडीवर हे चढले, नको नको ते करून बसले. आता व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्सचा जो काही खेळ चालू असतो, त्यासाठी कोण काय काय बोललं ते तुम्हाला माहितीच आहे. आणि त्यामुळे ते जे काय करून बसलेत, पण आता त्या सगळ्यांचा हिशोब सुरू झालाय त्याचं काय? तर दुसरीकडे याच आंदोलनाच्या आगीत स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या आणि तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांचा बुरखा आता टराटरा फाटू लागलाय. ज्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात घुसून देशात असंतोष, अराजक पसरवण्याचा, माजवण्याचा जो प्रयत्न केला, त्यांच्यावर आता प्रशासनाचा बांबू बसणं सुरू झालंय. आंदोलनात जखमी झालेल्यांचा कांगावा किंवा काही महिलांना, मुलींना झालेली मारहाण, जसं त्यांचं फुटेज वगैरे आहे आपल्याकडे, आणि गैरवर्तन जे झालं महिलांसोबत, त्यावरून काहींना वाटलं की आता पोलीस काय ॲक्शन बिक्शन घेणार नाहीत, आता शांत बसतील. पण गैरसमजात राहू नका. कारवाई तर नक्की होणार आणि तीही शोधून शोधून कारवाई सुरू झालेली आहे. कालपर्यंत CJPचे जे नेते रस्त्यावर उतरून आम्ही कुणावरही कारवाई होऊ देणार नाही, एका मुलालाही आम्ही त्याच्यावर FIR होऊ देणार नाही, अशा मोठ्या मोठ्या बाता मारत होते. आणि हा ॲश्युरन्स मिळाल्यामुळे हे सगळे चेकाळले होते. आता झाले काय की हे सगळं संपलं, तर ते जे नेते होते ते आज स्वतःचा बचाव कसा करतायत ते बघा. कि अगर प्रोटेस्टर्स ने रिटेलिएशन में करा है, जैसे होता है ना एक्शन हो रहा है उसका एक रिएक्शन आ रहा है, अगर वो चीज दिख रही है देन ऑफ कोर्स दैट्स नॉट समथिंग वी वांट कि उनको पनिश करा जाए. पर जहां पे हमें दिख रहा है कि सामने से किसी ने उकसाया है तो ऑफ कोर्स वो तो पुलिस विल टेक, ऑफ कोर्स देन तो नहीं. एंड हमने बोला है कि इन ऑल केसेस वी हैव, आज हेच लोक म्हणतायत ज्यांनी हिंसा केली त्यांच्यावर तर पोलीस कारवाई करणारच. म्हणजे आधी तरुणांना उकसवायचं, त्यांना पुढे पुढे करायचं, स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन TRP आणि प्रसिद्धी लाटायची, आणि जेव्हा पोलिसी कारवाईची वेळ येईल, बांबू बसायला लागेल, तेव्हा गुपचूप मागून कल्टी मारायची. याला म्हणतात यूज अँड थ्रोचं घाणेरडं राजकारण. जेनझीला वापरून यांनी फेकून दिले रस्त्यावर. CJPची ही प्रवक्ता रत्ना सिंग, जी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या त्या पार्टीत नाचताना दिसत होती, तिला पत्रकारांनी प्रश्न विचारला. किस बच्चों की मौत का मुआवजा नहीं मिला, आपके लोग पार्टी कर रहे हैं, क्या बोलेंगे? रत्ना आपके लोग, आप जवाब दीजिए, बट आप चुप नहीं रह सकती है. मौत का मुआवजा नहीं मिला है रत्ना, और आप लोग पार्टी कर रहे हैं. ज्या मृत विद्यार्थ्यांच्या नावावर हे आंदोलन उभं केलं तुम्ही, त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळाली का, असा प्रश्न विचारल्यावर यांच्या नेत्यांची बोलतीच बंद होते. आज या संधीसाधू झुरळ पार्टीच्या तात्पुरत्या राजकारण्यांच्या नादाला लागून जोश में नको नको ते करून गेलेल्या सामान्य तरुणांची काय अवस्था झाली माहिती आहे तुम्हाला? हमने सुना तो भाई बहुत जल्दी नेपाल बनने वाला था, क्या हुआ? भाई मैंने बोला था ये जब, क्योंकि मैंने कैमरा के सामने पहली बार ये चीज़ें बोली थी तो मेरे को पता नहीं था ये. फिर उसके बाद मेरे को 12 घंटे थाने में डाल दिया हूँ. फिर तो तू कह रहा था कि मोदी को चेतावनी दे रहा हूँ, मैंने नेपाल बोला बना ही देंगे. नहीं. धुआं निकल रहा है क्या? आप बना जरा नेपाल एक बार. अरे मैंने हम भी बोला देखते ही हैं. नहीं भाई कुछ भी. एक बार बना तो नेपाल तो बना. तो मैंने बोला ही नहीं. नेपाल कैसे बनता है पता है? मैंने बोला था उस टाइम तो बोल तो दिया, थाने ले जिस गए. दिन ऐसे डंडे पड़ेंगे ना, पड़ गए भाई. कुणी रस्त्यावर हात जोडून माफी मागताय, कुणाच्या घरी पोलीस पोहोचल्यामुळे त्याचे वृद्ध आईबाप लाचारासारखे हात जोडून उभे राहिलेत, जाऊ द्या, माफ करा, असं काकुळतीला येऊन बोलतायत. कोणी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून माझी चूक झाली, मला माफ करा म्हणून गायावाया करताय. माननीय प्राइम मिनिस्टर जी नरेंद्र मोदी जी, मैं आपसे हाथ जोड़कर माफ़ी मांगती हूँ. मैं आपसे क्षमा चाहती हूँ. जो आपके विरोध मेरी वीडियो बनी थी, मैं उन वीडियो को लेके बहुत ज़्यादा शर्मिंदा हूँ. मैं बहुत ही ज़्यादा गिल्टी फील कर रही हूँ. मुझे ऐसा नहीं करना चाहिए था, और मैं चाहती हूँ कि मेरे खिलाफ कोई भी एक्शन ना लिया जाए. विचार करा,
ज्या कॉकरोच पार्टीच्या सांगण्यावरून या तरुणांनी भारतीय सैन्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाबद्दल अभद्र भाषा वापरली, त्या पार्टीचा एकही मोठा नेता आज या मुलांच्या पाठोपाठ कोर्टात किंवा पोलीस ठाण्यात उभा दिसतो का तुम्हाला? नाही. दीपके तो पहिली फुर्सत में निकल गया यूएस. आता हा एका नैतिक विजयानंतर भारतात थांबून पक्ष वाढवायचं सोडून अमेरिकेला का पळालाय हे सुद्धा शोधायला हवं. डीप स्टेटनी डीप नॉलेज द्यायला या डीपकेला बोलावलंय का तिकडे, की अजून काही कारण आहेत त्यामागे? आज हे सारे सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय तो याकडे लक्ष लावून टक लावून बसले होते, पण कोर्टाने यांना दिलासा दिलेला नाही आणि अशांवर काय आणि कोणती कारवाई होईल हे सुद्धा स्पष्ट केले या प्रकरणात. आता सुप्रीम कोर्ट या बाबतीत नेमकं काय म्हणालंय, तर 18 वर्षांखालील निर्दोष तरुणांना ज्यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही त्यांना सोडण्याचे निर्देश दिलेत. पोलीस कारवाईची आणि अतिबलप्रयोगाची स्वतंत्र चौकशी होणार आहे. CCTV, ड्रोन आणि बॉडी कॅमेऱ्यांचे जे काही फुटेजेस आहेत ते पुरावे सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिलेत. पण लक्षात ठेवा, ज्यांचा आधीपासूनच गुन्हेगारी रेकॉर्ड आहे किंवा ज्यांनी जाणीवपूर्वक यापूर्वी कधी हिंसाचार केलेला आहे आणि आताही तसं काय करताना सापडलेत, त्यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला नाही आहे. कोर्टानं स्पष्ट विचारलंय, पोलीस आणि सैन्यावर हल्ला करणारे जे समोर दिसत आहेत त्या व्हिडिओ फुटेजमध्ये, ते खरोखरच विद्यार्थी होते की आंदोलनाच्या आड लपलेले समाजकंटक होते? सुप्रीम कोर्टाचा हा जो प्रश्न आहे ना, त्याला $1 मिलियन क्वेश्चन म्हणतात. मित्रो, लोकशाहीत आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आंदोलनं करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. नीटच्या विद्यार्थ्यांच्या सोबत जो अन्याय झाला त्याविरुद्ध आवाज उठवण्याचं जे काही काम करणं होतं ते योग्यच होतं. पण अशा आंदोलनांचा वापर करून जर कोणी देशात अराजक पसरवणार असेल तर ते कधीही खपवून घेतलं जाणार नाही, भारतात तरी. कारण लाखभर सोरोसच्या फंडावर उभे राहिलेले किंवा 2 लाख वेपन इंडस्ट्रीने पोचलेले वळू असतील जे भारत मातेचे तुकडे करायला सरसावतीलही, पण उर्वरित 125 कोटीहून जास्त देशभक्त काय तेव्हा हातात बांगड्या भरून थोडीच बसणार आहेत. आज 2-5 हजार पोलीस, CRPF, रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान त्यांच्यावर हमले केले या लोकांनी. पण उद्या भारताचं लष्कर घुसलं उलटं तर या शेमड्यांना पळता भुई थोडी होईल. हे डावे, वामपंथी किंवा स्वार्थी राजकारणी हे जळवांसारखे असतात. ते फक्त तुमचा वापर करून घेतात, तुम्हाला तुमच्या शरीरात चिकटून तुमच्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब पिळून घेतील, तोवर सोडणार नाही आणि संकट आल्यावर पळून जातील. तसे हे CJPवाले पळालेत. म्हणून कोणत्याही राजकीय अजेंड्याचा बळी पडू नका. आपला आवाज उठवा, पण संयमानं, सनदशीर मार्गानं आणि शालीनतेनं. ही फार महत्त्वाची बाब आहे. भारतात लोकशाही मार्गानं नको असलेलं सरकार बदलता येतं हे आपण आजवर पाहिलं आणि त्यावर विश्वास असलेली जनता आजही या भारतात राहते. पण नेमकं हेच विसरलेले लोक असा आताताईपणा करतात, असा कांगावा करतात, पण तो त्यांच्याच अंगलट येतो हेही आपल्याला दिसतं. या संपूर्ण प्रकारावर आणि राजकारण्यांच्या या दुटप्पी भूमिकेवर, आता राजकारण्यांच्या या दुटप्पी भूमिकेवर बोलायचं की नाही, कारण ही जी काही मंडळी होती, अभिजित दीपके, विजेता दहिया, सौरभ दास, ती रत्ना सिंग, तो आशुतोष रांका वगैरे, हे सगळे दिसायला तर बहुतांश लोकांना असं वाटलं होतं की हे कुठून तरी नव्यानं निर्माण झालेले सोशल मीडिया वीर वगैरे आहेत. तर तसं काही नाही. यांच्यावर संस्कार आम आदमी पार्टीचे झालेले होते. हे आम आदमी पार्टीच्या सुवर्ण काळात त्यांच्यासोबत वावरलेले आहेत. म्हणजे अण्णा आंदोलनानंतर त्यांनी ज्या पद्धतीने दिल्लीची सत्ता हिसकावून घेतली प्रस्थापित राजकीय पक्षांकडून, मग काँग्रेस असो, भाजपा असो, कुणालाही यांनी अगदी भीकही घातली नाही असं म्हणा ना. म्हणजे अगदी लँडस्लाईड विक्ट्रीज ज्या होत्या त्या आम आदमी पार्टीने दिल्लीत मिळवून दाखवल्या होत्या. पंजाबमध्ये यांचं सरकार होतं. हे गुजरातमध्ये त्यांनी येऊन खातं उघडलं, गुजरात विधानसभेत. गोव्यात हे आले. हे जे काही त्यांचं चाललं होतं त्या सगळ्यांच्या मागे जे काही षडयंत्रकारी लोक असायचे त्यातले महत्त्वाचे कलाकार म्हणजे हे अभिजित दीपके, सौरभ दास, विजेता दहिया वगैरे ही गँग होती. त्यामुळे यांना राजकारणाचा प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे हे मुरलेले मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांनी बरोबर आपला हा मुरब्बीपणा हा दाखवला आहे. तो ते सामान्य घरातल्या आताताईपणा करणाऱ्या किंवा अतिहौशी, नवशी, गवशी जी काही पोरं आली होती त्यांच्या बाबतीत. त्यांना उकसवलं, त्यांच्या हातात दगड दिले, त्यांच्या हातात लाठ्या दिल्या, त्यांनी पोलिसांची डोकी फोडली.
पोलिसांना मारहाण केली, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं आणि आज ते गजाआड गेलेले आहेत. पण त्यांना सोडवायला या कॉकरोच जनता पार्टीचा एकही नेता, सो कॉल्ड नेता तिथं हजर नाही आहे. हां, नाही म्हणायला ह्यांचे खरे आका जे होते अरविंद केजरीवाल आणि त्याचा तो खासदार वगैरे, ती आतिशी, हे सगळीच मंडळी सकाळी दिल्लीत एका पोलीस ठाण्यात, कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात जाऊन तिथल्या ज्या संबंधित अधिकाऱ्याबरोबर हुज्जत घालताना आपण पाहिलीत. पण त्याने काही साध्य होणार नाही. कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि पुढचा जो काही निकाल लावायचा आहे तो तारतम्य बाळगून, पुरावे पाहून त्याच्यावरती निकाल दिला जाईल. त्यामुळं आता कोणी असं समजू नये की पोलिसांवर दगड मारून पळून जाता येतं आणि मग ते तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण तुम्हाला घरात घुसून शोधून काढून उचललं जाणार आहे आणि त्याला जी काही शिक्षा, सजा भारतीय न्याय संहितेने लिहून ठेवली आहे ती तुम्हाला भोगावी लागणार आहे. त्यामुळे आता पळणाऱ्यांना पळता भुई थोडी झालेली आहे आणि जे लपून बसलेत त्यांना कुठेही लपता येणं शक्य नाही हे जाणवलेलं आहे. आता ही जाण आहे ती समस्त जी काही जेनझी आहे त्या जेनझीच्याही डोक्यात काही प्रकाश पाडणारी ठरो एवढीच अपेक्षा करतो. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.